नमस्कार मित्रांनो, आपण बॉटल हॉर्न आज बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. एक बॉटल. बॉटलची साईज फारशी महत्वाची नाही आहे. मला एक छोटीशी बॉटल मिळाली, ती घेतली आम्ही. एक स्ट्रॉ लागणार आहे आपल्याला, एक बलून, फुगा आणि चिकटपट्टी, एवढं साहित्य लागणार आहे. तर पहिल्यांदा बॉटल घ्यायची आणि बॉटलचा जो हा खालचा पार्ट आहे हा आपल्याला कट करायचा. पण कट करण्यापूर्वी साईडला आपण एक इथे होल पाडायचा आहे. जरा जवळून पहा, इथे एक होल पाडायचं आपल्याला. हे तुम्ही एखाद्या गरम खेळा करून त्यांनी पाडू शकता होल. आणि हा जो भाग आहे हा आपल्याला कट करायचा आहे, मागचा भाग. हा कट करताना व्यवस्थित कट करा, कारण आपल्याला इथे फुगा लावायचा आहे. तर हे असं कट करायचं, इथे एक होल पाडायचं आणि इथे जे बाटलीचं वरचं झाकण आहे त्या झाकणाला एक आपल्याला होल पाडायचं आहे. ते होल पाडताना हा स्ट्रॉ बरोबर त्याच्यात फिट होईल अशा रीतीने आपल्याला होल पाडायचा आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवात करताना हे होल पाडून झाले, 2 होल्स आणि बाटलीचा हा भाग कट केला की हा जो फुगा आहे हा फुगा याच्यावर ताणून बांधायचा आहे. ताणून कसं लावायचं ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे ताणलेलं आहे आणि याच्यावर फुगा लावलेला आहे. आणि फुगा लावल्यानंतर हा फुगा निसटू नये म्हणून याच्यावर चिकटपट्टी लावायची. आता मी सध्या लावलेली नाही आहे चिकटपट्टी, कारण का तर हे कसं लावलंय तुम्हाला दिसावं म्हणून हे असं करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. हा जो स्ट्रॉ आहे हा स्ट्रॉ याच्यात घालायचा आहे, याच्यामध्ये हॉर्नमध्ये, या बाटलीमध्ये. आणि हा स्ट्रॉ इथे चिकटला पाहिजे, याला इथे चिकटला पाहिजे, रबराला चिकटलं पाहिजे आपला. आणि इथे वरून हा फुगा निघू नये म्हणून आपण चिकटपट्टी लावायची आहे. तर आपण आता सध्या तर लावलेली नाही आहे, पण तुम्ही लावा म्हणजे हा फुगा निघणार नाहीये. ठीक आहे. आणि आपला हॉर्न तयार झालेला आहे. आपण वाजून बघूयात होतोय का, वाजतोय का. बघा किती मस्त वाजतोय हॉर्न. हा हॉर्न कशामुळे वाजतो माहिती का तुम्हाला? तर याच्यातून हवा पास होते. आपण फुंकल्यानंतर ती हवा इथे जाते आणि हा जो आपण बलून इथे लावलेला आहे हा बलून व्हायब्रेट होतो, कंपन होतात त्याची. आणि ती कंपन झालेली आहे, त्या कंपनामुळे साऊंड तयार होतो. आणि जी हवा आहे कंपनामुळे बाटलीमध्ये सोडली ती हवा इथून बाहेर पडते आणि साऊंड तयार होतो. हे साधं सोपं प्रिन्सिपल आहे आणि अगदी टाकाऊ वस्तूपासून आपल्याला तयार करता येतं. मित्रांनो, याचा जो आवाज आहे, साऊंड आहे, तो साऊंड अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. एक म्हणजे स्ट्रॉची लांबी, त्याच्यानंतर स्ट्रॉची जाडी. हे जे आपण इथे मेम्ब्रेन म्हणता येईल आपल्याला, किंवा हा फुगा जो लावलेला आहे फुग्याची जाडी, बाटलीची जाडी, आणि आपण हवा किती जोराने याच्यात फुंकतोय, ह्या 2-4 गोष्टींवर अवलंबून आहे. आणि अशा प्रकारचा हॉर्न तयार करून तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून बघा. बाटलीची जाडी, स्ट्रॉची लांबी वगैरे सगळं बदलून बघा आणि वेगवेगळे आवाज याच्यातून निघतात का ते बघून घ्या. आवडला का तुम्हाला? आवडलाच असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.